केला नाही। आज आपण मुंबई पुण्याला जाताना हायवेच्या दोन्ही बाजूला आपल्याला हॉटेल दिसतात, चुलीवरची मिसळ, चुलीवरचं जेवण, चुलीवरचं मटण। पण आता फुकणीनं धूर फुकून पोटामध्ये धूर जाण्याचे दिवस गेले। मोदीजींनी आज घरामध्ये गॅस सिलेंडर दिलेले आणि आता फार वेळ बोलणार नाही कारण योगीजी निघालेले। मला फक्त आपल्याला एवढंच सांगायचं आहे, ज्यांनी या भारताची उंची वाढवलेली आहे त्यांच्या पाठीशी उभा राहणं आपलं कर्तव्य आहे। आज जगातला सगळ्यात उंचीवर असणारा बोगदा टनेल आज हिमाचल मध्ये आमच्याकडे आहे। जगातला सगळ्यात मोठा सागरी सेतू आज अटल सेतू मुंबईमध्ये आपल्याकडे आहे। जगातलं सगळ्यात मोठं कन्व्हेन्शन सेंटर ऑस्ट्रेलियाच्या ओपेरा हाऊस पेक्षा मोठं आज दिल्लीमध्ये भारत मंडपम नावानं आपण पाहतोय। जगातले सगळ्यात फास्ट असणारी ट्रेन ज्याला बुलेट ट्रेन म्हणली जाते ते अहमदाबाद गुजरात मध्ये आज आपल्या भारतामध्ये आलेलं आहे। आणि जगातलं सगळ्यात मोठं राम मंदिर सुद्धा आज आपल्या देशामध्ये मोदीजींनी केलेलं आहे। आपल्याला अभिमान वाटावा, आपल्याला अभिमान वाटावा अशा अनेक गोष्टी, आपलं ऊर भरून यावा अशा अनेक गोष्टी मोदीजींनी आपल्या देशासाठी केलेल्या आहे। आणि म्हणून हा देश कुणाच्या हातामध्ये द्यायचा असेल तर तो पुन्हा एकदा मोदींच्या हातामध्ये दिला पाहिजे। यासाठी आपण सर्वांनी उरलेले 4 दिवस, परवा जी सभा झाली ज्यामध्ये प्रधानमंत्री मोदीजींनी आपल्याला आव्हान केलेलं आहे की घराघरामध्ये जाऊन मोदीजींचा नमस्कार सांगायचा आहे, घराघरामध्ये जाऊन मोदीजींच्यासाठी आशीर्वाद मागायचा आहे आणि तो आशीर्वाद ऊर्जा रूपानं परत आपल्यासाठीच काम करण्याचा आणि खर्च करण्याचा निर्णय मोदीजींनी आपल्यासाठी दिलेला आहे। उरलेल्या 4 दिवसांमध्ये आपल्याला ते करायचं आहे अशा पद्धतीची विनंती करतो। धैर्यशील दादांचं चिन्ह धनुष्यबाण आहे, या धनुष्यबाणासमोरील बटन दाबून मोदींचा जो संकल्प आहे आपकी बार 400 पारचा, त्या 400 पार मध्ये हातकणंगले मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने गेले पाहिजेत। यासाठी आपण सगळ्यांनी कटिबद्ध राहूया एवढी विनंती करतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद माडिक साहेब। मला कल्पना आहे की आपल्यापेक्षा कितीतरी जास्त वेळ ते मोदीजींना रोज समोर बघत असतात, त्यामुळे त्यांच्याकडे सांगण्यासारखं खूप काही आहे, पण आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे, त्यामुळे क्षमस्व। आता आपल्याला संबोधित करण्यासाठी येत आहेत आपले माजी आमदार आणि आपल्या सगळ्यांचे लाडके सुरेश भाऊ हळवणकर। जय श्रीराम। योगीजींना तिथं सांगलीचा आवाज आला पाहिजे, ती आता सभा संपत आली, लगेच येतात तिकडे। जय जय श्रीराम। आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या वस्त्र नगरीमध्ये आयोजित केलेल्या सभेमध्ये तमाम इचलकरंजीमधील, महाराष्ट्राच्या मँचेस्टर नगरीमधील करतो। जय जय श्रीराम। मंचावर उपस्थित आपल्या माजी खासदार निवेदिता माने वहिनी, ज्यांनी आता भाषण केलं, असं संसद रत्न किताब ज्यांनी मिळवला, असे महाडिक साहेब खास अमरावतीहून आलेले राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष आणि या राज्याचे माजी कृषी मंत्री, ज्यांनी अतिशय चांगलं या ठिकाणी भाषण केलं, आपले असे नेते व्यासपीठावर सर्व जिल्हाध्यक्ष इंदुराव शेळके, अरुणराव इंगवले, अमृत मामा भोसले, रवी माने, या सभेसाठी उपस्थित सर्व पत्रकार बंधू, अजून तिघांना जागा नाही त्याबद्दल माफी मागतो। आम्ही तिघे उभारलेले आहेत, जरा दोघा तिघांनी पत्रकारांना जागा करून द्या, माझी विनंती आहे। 3 खुर्च्या रिकाम्या करा। पिंटू
लोकमत अतुल, फाकडे अजय या सगळ्यांना जागा करून द्या. पत्रकार बंधू, छायाचित्रकार बंधूंनो, 7 तारखेला या लोकसभेचं मतदान आहे. खासदार धैर्यशील मानेंचं चिन्ह, खासदार धैर्यशील मानेंची दुसरी निवडणूक आहे आणि त्यांचा या निवडणुकीचा क्रमांक मतपत्रिकेवर आलाय. तो क्रमांक आहे 2. 2 म्हटल्यानंतर काय? 2 म्हटल्यानंतर काय? आणि त्यांचं चिन्ह काय? धैर्यशील मानेंचं चिन्ह काय? धैर्यशील मानेंचं चिन्ह काय? आपले दुसरे कृषी मंत्री सदाभाऊ खोत हेही आले आहेत. आपण एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये भाऊंचं स्वागत करा. हो भाऊ, नमस्कार करा. लोक टाळ्या वाजवल्यात तुम्हाला. त्यामुळं धैर्यशील मानेंचं चिन्ह जे आहे ते चिन्ह पण आज वैशिष्ट्य सभेचं आहे. ज्या उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्र्यांनी अयोध्येमध्ये 5 वर्ष ज्यांना जमलं नाही, ते मोदी आणि योगींनी मिळून भव्य असं राम मंदिर ज्याचं निर्माण केलं. असं अयोध्या नगरीहून या इचलकरंजीच्या वस्त्र नगरीत येणारे, ज्यांनी लवकरच या उत्तर प्रदेशामध्ये सगळीकडे बुलडोजर बाबा या नावाने जगप्रसिद्ध असलेले त्यांच्या राज्यामध्ये एक तर गुन्हेगार अंडरग्राऊंड झालेले आहेत, दुसरे गुन्हेगार गळ्यामध्ये पट्टी अडकून पोलीस स्टेशन मध्ये हमको अंदर डालो योगीजी म्हणून विनंती करतायत योगीजींना. पण योगीजींनी सांगितलंय, उत्तर प्रदेशातल्या माझ्या नागरिकांच्यावर जरा जरी अन्याय केला, एक चौक में आपने तमच्चा खड़ा किया तो अगले चौक में मैं यमराज का दर्शन कराऊंगा, असा ललकार देणारा योगी. ये योगी या सभेमध्ये येत आहेत. माझी वस्त्र नगरीतल्या सगळ्या लोकांना विनंती आहे, योगी आल्यानंतर या नगरीने आपल्या मोबाईल मधल्या बॅटरीची मशाल पेटवायची आहे. जरा एकदा पेटवा बघू, दाखवा मशाल. आणि आल्यानंतर योगींचं स्वागत एवढं झालं पाहिजे, एक सुरामध्ये अशा युगपुरुषाचं त्या ठिकाणी आपल्याला मोठ्या कौतुकानं योगीजी आल्यानंतर एवढ्या जोरात वस्त्र नगरीनं स्वागत करायचं आहे. तुमचं खूप खूप अभिनंदन. या देशामध्ये एका बाजूला मोदी आहेत आणि एका बाजूला योगी आहेत. योगींच्या अंगावर वस्त्र काय? पोलीस खात्याला, कार्यकर्त्यांना विनंती आहे, सभेमध्ये कसलीही गडबड, उभा राहायचं कुणी नाही आहे, काहीही पाठीमाग झालेलं नाही आहे. योगींच्या सभेत गडबड करायची हिम्मत करणारा अजून या पृथ्वी तलावर जन्माला यायचा आहे, चिंता करू नका. जो मुख्यमंत्री सांगतोय तमच्चा निकालोगे तो अगले चौक में यमराजचं दर्शन करेंगे, या सभेत कुणी काही गडबड केली तर त्याचं काही खरं नाही आहे. आम्ही काही त्याची गॅरंटी घेऊ शकत नाही. सगळ्यांनी शांत बसा आणि बिंदास्त बसा, काही काळजी करू नका. मोदीजींच्या पेक्षा जास्त सुरक्षा आता आमच्या सगळ्यांचं सकाळपासून हाल चाललंय, लक्षात ठेवा. आमचे अनेक कार्यकर्ते खाली बसलेत, निवेदिता मानेंच्या पत्नी खाली बसलेत, उन्हात प्रचार करून दिवसभर आलेले आहेत. हे जनतेचं खरं दर्शन आहे. आणि म्हणून एकदा धैर्यशील मानेंच्या
मंडळींच्या बद्दल टाळ्या वाजून अभिनंदन करा. आपल्या सगळ्यांच्या समेत त्याही बसलेल्या आहेत. या देशामध्ये दोन युगपुरुष आहेत. एका बाजूला योगी आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोदी आहेत. योगींच्या अंगावर गणवेश काय? भगवादारी. आणि इचलकरंजीचा नारा आजचा काय? सज गई है वस्त्र नगरी, इचलकरंजी में आ रहा है. सज गई है वस्त्र नगरी, इचलकरंजी में आ रहा है. आणि हे पण सगळं भगवच आहे. मलाही समजेना चित्र भगवा आहे आणि सगळी इचलकरंजी भगवी झालेली आहे. एका बाजूला भगवी वस्त्र परिधान करणारा त्यागी उत्तर प्रदेशाचा मुख्यमंत्री आपल्याकडे भेटायला येतोय. त्याची एक बहीण हायवेच्या कडेला चहाचा स्टॉल लावते. आपण अनेक लोकांनी टीव्हीवर बघितलंय. दुसऱ्या बाजूला कोल्हापूरला विराट सभा झाली. धैर्यशील मानेंच्या प्रचारामध्ये मोदीजी त्या ठिकाणी आले होते. जेवढे लोक सभागृहामध्ये होते, सभेच्या बाहेर तेवढेच लोक होते. सर्व सभांचं विक्रम मोडणारी मोदीजींची सभा झाली. आणि आज इचलकरंजीमध्ये योगीजींच्या सभेनी इचलकरंजीतल्या सगळ्या सभेंचं रेकॉर्ड मोडलंय. मी तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. आणि दुसऱ्या बाजूला 10 वर्षे देशाच्या प्रधानमंत्री असणाऱ्या कुटुंबाची अवस्था काय? एक भाऊ रेशनचं दुकान चालवतो, एक भाऊ पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचं काम करतो, मालक नाही. आणि एक भाऊ जुना भंगारचा लोखंडाचा व्यापार करतो. एक मिनिट आत्मचिंतन करा आपण स्वतः. माझ्या सकट तुम्ही म्हणणार आम्हाला काय सांगायलाय, तुम्ही पण तेच केलं असता की सांगाल म्हणून माझ्या सकट. आपण जर कोण देशाचे प्रधानमंत्री असतो आणि आपल्याला समजलं असतं की आपला भाऊ एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचं काम करतो, तर आपण सांगितलं असतं कल शाम तक पेट्रोल पंप की रजिस्ट्री मेरे भाई के नाम करके रजिस्ट्री मेरे हाथ पहुंचा देना, असं आपण सांगितलं असतं. पण या त्यागी प्रधानमंत्र्यांनी स्वतःच्या कुटुंबासाठी काही केलं नाही. आठवा एकदा 100 वर्षापूर्वी एक महामारी आली होती. दर 100 वर्षांनी येते. त्या महामारीचं नाव आपण ती महामारी बघितलेली नाही. त्या महामारीचं नाव होतं प्लेग. गावातली सगळी माणसाच्या माणसं पटापट मरायची. या देशामध्ये सुद्धा 100 वर्षानंतर कोरोनाची महामारी आली. माणसं एकमेकाला भेटायला तयार नाहीत, कोण कुणाच्या घरात जायला तयार नाहीत, सगळे समारंभ सण बंद झाले. माझा एक ठाण्याचा जवळचा मित्र नगरसेवक आहे, 500 कोटीचा मालक आहे. त्याला कोरोना झाला, दवाखान्यामध्ये ऍडमिट झाल्यात. 500 कोटीची संपत्ती होती, 100 कोटी लोकांना दिलेले होते. तो म्हटला की त्याला श्वासाचा त्रास व्हायला लागला. त्याला खात्री झाली की आपण जगत नाहीये. तो म्हटला की माझ्या बायकोला बोला, मला जरा काय बायकोला 4 गोष्टी सांगायच्या आहेत. बायको म्हटली मी नाही भेटायला जाणार. नाही नाही म्हटले मी जाणार नाही. मग ती येणार नाही म्हणून सांगितल्यावर तो म्हटला की बायकोला सांगा अजून 100 कोटी कुणाकुणाला दिलंय ते सांगणार आहे. ते म्हटले 100 कोटी तुमचं पेटवा म्हणून सांगा, पण मी भेटणार नाही. ही या देशाची परिस्थिती होती. बायकोला नवरा भेटत नाही, नवऱ्याला बायको भेटत नाही, भावाला भाऊ भेटत नाही. एवढी विचित्र अवस्था होती. आणि या देशामध्ये या संकटावर मात करणारा जगातला एकमेव नेता आहे. त्यांनी सगळ्या शास्त्रज्ञांना बोलवून सांगितलं जो लगता है मैं देने के लिए तैयार हूं, लेकिन ये कोरोना की लस अपने देश में निर्माण कीजिए. आणि शास्त्रज्ञांचं एकदा अभिनंदन करा. हिंदुस्थान मध्ये लस निर्माण झाली आणि सगळ्यांना लस दिली मोदींनी. याही सभेमध्ये
लस घेतलेले जरा कोण कोण आहेत जरा हात वर करा बघू माझ्या सकट. अरे वा, सर्टिफिकेट पण मोदीजींचं तुम्हाला आलेलं आहे. 2-2 डोस घेतले ते किती जण आहेत? तेही सगळे आहेत. जरा डबल डोस घेणारे किती जण आहेत सांगा? हे सगळ्यात हुशार बघा. एका लसची किंमत 3000. हे शेवटला हात केले ते 9000चे लाभार्थी आहेत. ते टोपीवाले 9000चे लाभार्थी. बाकी सगळे 3000 6000चे लाभार्थी आहेत. आणि या मोदीजींनी आपल्याला सुरक्षा कवच प्रदान केलं. वर्ल्ड ऑर्गनायझेशनला सांगितलं होतं की सगळ्यात जास्त मृत्यू जर कुठल्या देशात होतील तर त्याचा आकडा 50 करोड या हिंदुस्थानमध्ये माणसं मरतील. मोदींनी सगळ्यांचे प्राण वाचवले आणि प्राण वाचवलेल्या मोदींच्या ऋणातनं उतराई होण्याची एक संधी आपल्याला 7 तारखेला आहे. धनुष्य बाणला बटन दाबलं, मग धैर्यशील मानेंच्या बरोबर देशाच्या प्रधानमंत्र्यांना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्यासाठी ते मत जाणार आहे. ज्यांनी आपले जीव वाचवले त्या जीवाची भरपाई उतराई होण्याची संधी आपल्याला आहे. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी ज्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये जे डॉक्टर होते, जे नर्स होत्या, त्यांचं अभिनंदन करण्याचं भारताला आव्हान केलं. लाल बहादूर शास्त्री नंतर देश एकाच प्रधानमंत्र्याचा ऐकतो, त्याचं नाव आहे मोदी. मोदींनी सांगितलं की सगळ्यांनी या डॉक्टर आणि नर्स साठी दाराच्या गॅलरीमध्ये येऊन घंटानाद करा, थाळीनाद करा. शरद पवार पण आज इचलकरंजीत आहेत, थाळीनाद करताना बघितलं. उद्धव ठाकरे पण थाळीनाद करताना आपण बघितलं. आपण सगळ्यांनी थाळीनाद केला. दुसरं आव्हान मोदीजींनी केलं. रात्री 11 वाजता आपण आपल्या घरातली लाईट ही 9 मिनिटासाठी बंद करायची. अमेरिकेनं सॅटेलाइटचं चित्र तयार केलं. भारताच्या एकाही घरात झोपडीमध्ये कुणी लाईट लावली नाही, सगळेजण पंथी लावत होते. उद्धव आपण तुम्ही ऐकत नाही, विरोधक सुद्धा मोदींचा ऐकतात. एवढा दरारा मोदीजींचा आहे. मोदीजी 10 वर्ष प्रधानमंत्री आहेत. एक अतिरेक्याची हिम्मत झाली नाही या देशामध्ये बॉम्बस्फोट करावा. सैनिकांच्यावर दगडफेक त्या जम्मू काश्मीरमध्ये करण्याची हिम्मत कुणाची झाली नाही. पण 10 वर्षापूर्वी या देशाचं चित्र फार वेगळं होतं. मोदीजींनी सांगितले की मेरी विदेश नीति स्पष्ट है, मैं किसी को छेड़ूंगा नहीं और मेरे देशवासियों को किसी ने छोड़ा तो मैं उसे छोडूंगा नहीं. ही माझी स्पष्ट विदेश नीती आहे. ज्यावेळी अतिरेक्यांनी हल्ला केला त्यावेळेला एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक केला आणि अतिरेकी मेलेल्यावर 6 वाजता इम्रान खानला फोन करून सांगितलं, आपके 1000 अतिरेकी मर गए, उठा के लेके जाओ. ते एअर स्ट्राईक करताना एक आपला अभिनंदन, विंग कमांडर अभिनंदन मिशीवाला बघितला ना सगळ्यांनी. त्याचं विमान तिकडे कोसळलं. अमेरिकेत फटाके वाजायला लागले. विंग कमांडर को पकड़ लिया, विंग कमांडर को पकड़ लिया. मोदींनी एक फोन त्या इमरान खानला केला, शाम के 8 बजे के पहले मेरा विंग कमांडर अगर भारत नहीं आया तो दुनिया के नक्शे पर पाकिस्तान का नाम का देश ढूंढते रह जाओगे. असा एक फोन केला. आपण 8 वाजता बघितलं, मिशा पिळेत पिळेत विंग कमांडर वाघा बॉर्डरवरनं ढोल ताशा वाजवत आपल्या हद्दीत सन्मानाने परत केला. ही मोदींची विदेश नीती आहे. ही मोदींची संरक्षण नीती आहे. गेल्या 10 वर्षामध्ये
ज्या ब्रिटिशांनी आपल्या देशावर राज्य केलं त्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाची आहे. दहा वर्षापूर्वी मोदीजींच्या हातामध्ये देशाची सूत्र आली. या देशाचा राज्यकारभार चालवण्यासाठी ते देशाचं सोनं घाण ठेवावं लागलं होतं. आज आपल्या देशाकडे 8,000 टन सोन्याचा साठा मोदीजींनी करून ठेवलाय. ज्या पाकिस्तानकड आट्यासाठी भीक मागायला लागते, आपला भारत देश या जगातली 5व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. आणि 150 वर्ष राज्य करलेला ब्रिटन, लंडन हा 10व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहे. ते डोक्याला हात लावतायत. ज्या देशाला 150 वर्षे लुटली त्या देशाला 10 वर्षात मोदीजींनी एवढा पुढे नेलेला आहे. आणि म्हणून अर्थव्यवस्थेमध्ये गरिबांची सेवा करणाऱ्या, व्यवस्थेमध्ये उत्तम काम करणाऱ्या नेत्याला तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करायचं आहे की ज्याला 50 वर्षामध्ये कुणी बायको दिली नाही त्या राहुल गांधीला पंतप्रधान करायचं आहे. हे ठरवणारी निवडणूक आहे. 7 तारखेला मतदान करताना आपण विचार करा की आपण राहुल गांधीला मतदान करणार की मोदींना मतदान करणार. यासाठी ठरवणारी 7 तारखेची निवडणूक आहे. धैर्यशील मानेचं चिन्ह काय? जोरात उदयजी सामंत आले, त्यांना समजून दे, आपले उद्योग मंत्री आहेत. धैर्यशील मानेचं चिन्ह काय? जय श्रीराम, जय जय श्रीराम. धन्यवाद. 2 छोट्याशा पण खूप महत्त्वाच्या सूचना आहेत. 3109-3109 अशी स्कूटी कोणीतरी इथे मागच्या बाजूला लावलेली आहे. कृपया ती काढून घ्या. दुसरं म्हणजे समोर जे स्पीकरचे लाईटचे टॉवर्स आहेत, कृपया त्याच्यावर चढू नका. आपल्याला कुठलीही आपत्ती किंवा संकट इथे नको आहे. छान पद्धतीने आपल्याला सभा पार पाडायची आहे. तुम्ही सगळेजण समंजस आहात. मला वाटतं सगळ्यांच्यापर्यंत हा मेसेज पोहोचलेला आहे. परत एकदा स्कूटी धारकांना मी विनंती करते, 3109 कृपया स्कूटी काढून घ्या. आता आपल्यामध्ये उद्योग मंत्री श्री उदयजी सामंत इथे स्थानापन्न झालेले आहेत. त्यांचं स्वागत. आणि आपल्याला संबोधित करण्यासाठी आता येत आहेत आपल्या सगळ्यांची मुलूक मैदानी तोफ श्री सदाभाऊ खोत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ या ठिकाणी होत असलेली जाहीर सभा, या सभेसाठी उपस्थित असलेले राज्याचे उद्योग मंत्री आदरणीय उदयजी सामंत, माजी खासदार आदरणीय मानेवहिनी, खासदार धनंजय महाडिक, विदर्भातून आलेले आदरणीय खासदार व माजी कृषी मंत्री आदरणीय बोंडे साहेब, माजी आमदार हळवणकरजी, माजी आमदार अमल महाडिकजी, त्याचबरोबर जिल्ह्याचे अध्यक्ष राजवर्धन निंबाळकरजी आणि आदरणीय व्यासपीठ जमलेल्या शेतकरी भावांनो, तरुण मित्रांनो, माता भगिनी आणि पत्रकार मित्र, या ठिकाणी थोड्याच वेळामध्ये आदित्यनाथ योगी येत आहेत. आपण त्यांचं भाषण ऐकण्यासाठी सगळी मंडळी आतुर झालेला आहात. आणि खऱ्या अर्थानं हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून हे विराट जनतेचं दर्शन बघितल्यानंतर 4 जूनला काय निकाल लागणार आहे हे आता सांगायची कुठल्या ज्योतिषाची आवश्यकता राहिली असं मला वाटत नाही. कारण आपण सगळे या देशाला एक कणखर नेतृत्व देण्यासाठी प्राणपणानं या हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये लढत आहात. आणि खऱ्या अर्थानं या मतदारसंघामध्ये सगळी मंडळी तुमच्यासह
सगळी कामाला लागलेली आहेत. पन्हाळा मतदारसंघामधून आदरणीय विनय कोरेजी सावकर तिकडं काम करत आहेत. इकडं आदरणीय मुन्नासाहेब असतील, अमल महाडिकजी या ठिकाणी काम करत आहेत. इचलकरंजीमध्ये हळवणकर असतील, आवाडे असतील, हे कामाला लागलेले आहेत. यड्रावकर कामाला लागलेले आहेत. प्रत्येक माणूस खऱ्या अर्थानं आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदीला शपथ घेताना बघायचा, या भावनेतून ही सगळी मंडळी या ठिकाणी काम करत आहे. हळवणकर साहेबांनी बऱ्याचशाच मुद्द्याला स्पर्श केला. मी त्या परत मुद्द्यांना स्पर्श करणार नाही, पण मी एक गावगाड्यातल्या माझ्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो, ही निवडणूक खऱ्या अर्थानं आपल्याला प्राणपणानं लढायची आहे. कारण या निवडणुकीमध्ये विरोधकांनी अनेक प्रकारचं वातावरण करण्याचा प्रयत्न केला, पण आदरणीय मोदी साहेबांची सभा झाल्यानंतर ते वातावरण सगळं या मतदारसंघामध्ये आज बदललेलं आहे. आणि या मतदारसंघातल्या जनतेनं ठरवलेलं आहे की काही झालं तरी आपण धैर्यशील माने दादा यांना विजय करायचा आहे. आणि मी 2 मुद्दा तुम्हाला महत्वाचा सांगतो शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, की या वर्षी ऊसाचा FRP न मागता आदरणीय नरेंद्र मोदी यांनी प्रति टन 300 रुपये वाढवलेला आहे. आणि इतिहासामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात FRP कधी वाढला नव्हता. काही लोक म्हणत आहेत की खासदार आम्हाला दिसले नाही. अरे 2-2.5 वर्ष करोना होता, त्याच्यानंतर सरकार बदललं आणि मग वर्ष 1.5 वर्षामध्ये गावागावामध्ये खासदारांनी निधी आणायचा प्रयत्न केला. खऱ्या अर्थानं गेल्या निवडणुकीमध्ये आपण खासदारांना निवडून दिलं मोदी साहेबांना पाठिंबा देण्यासाठी, पण त्यांच्या पक्षाचा कॅप्टन उद्धव साहेब यांनी त्यांचं विमान दिल्लीला न्यायच्या ऐवजी लंडनला नेलं. म्हणजे एक नाटक होतं बघा, वऱ्हाड निघालं लंडनला, तसं उद्धव साहेब लंडनला पोहोचले. आणि त्या सगळ्या या कोरोनाच्या महामारीमध्ये खऱ्या अर्थानं थोडासा संपर्क इकडं तिकडं झाला. आताचे उमेदवार म्हणत आहेत की आम्ही गावागावात येऊ, तुम्हाला खासदार दिसला नाही, असं कधी वाटणार नाही. मला सांगा, कोणताही खासदार असला तर 6 महिने अधिवेशन असतं, आणि आता हे सांगत आहे आम्ही गावागावात दिसणार. म्हणजे तुम्ही आमचं काही शानगान काढायला येणार आहे का? शेतावर काही पाणी पाजायला येणार आहे का? अरे खासदाराचं काम आहे दिल्लीमध्ये जाऊन कायदे करायचे. खासदाराचं काम आहे जनतेच्या बाजूने त्या ठिकाणी सुखकारक कायदे कसे होतील हे बघण्याचं खासदाराचं काम आहे. आणि समोरच्या उमेदवाराला विचारा, अरे तुमचा मुख्यमंत्री होता घर बशा, त्यानं तोंडाला मास्क लावून फक्त एकच सांगितलं म्हणे की तोंडाला मास्क लावा, घरात बसा, बाहेर जाऊ नका, काय माती खावा. अरे 2.5 वर्ष ज्यावेळी 2 वर्ष करोना होता, माणसं तडफडून मरत होते. आणि हे मात्र महाशय मोबाईलवरनं लाईव्ह सभा घेत होते, जनतेला उपदेश करत होते, माझं घर माझं कुटुंब. मग काय आम्ही वाऱ्यावर सोडलं तर का? आम्ही बसलो तर धरून. हे महाशय बाहेर आले नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्यांना विचारा की 2.5 वर्षामध्ये जनतेसाठी तुम्ही काय केलं? अरे मोदी साहेबांची जर आम्ही यादी वाचायला लागलो, अरे मोदी साहेबांना घराघरामध्ये संडास दिला, मोदीने घराघरामध्ये पिण्याचं पाणी दिलं, शेतीला पाणी दिलं, शेतकऱ्याला न्याय दिला, रस्ते दिले, रेल्वे दिले. एवढंच नाही तर हा देश अखंड ठेवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदी यांनी केलं. अरे या देशाचे पंतप्रधान परदेशामध्ये जायचे पूर्वी ते पंतप्रधान गेलंय कवा आलंय कवा आम्हाला कळत नव्हतं. पण हा भारत देशाचा पंतप्रधान
कोणत्याही देशामध्ये गेला तर लाखो लोक तिरंगा झेंडा घेऊन हातामध्ये उभा राहत आहे स्वागताला. अरे 7 समुद्राच्या पलीकडे तिरंगा झेंडा जर कुणी फडकवला असेल तर त्याचं नाव आहे नरेंद्र मोदी. 7 समुद्राच्या पलीकडं. आता समोरच्या उमेदवाराला विचारा, बाबा तू निवडून जाणार, तुझा पंतप्रधान कोण? तुम्ही आम्हाने लग्नाला बोलवताय, अक्षदा वाटताय, पण तुमचा नवरा कोण आहे हे सांगा. कुणावर अक्षदा टाकायच्या? अरे तुमच्या मंडपात नवरदेवच नाही, बर नेमकं नवरदेव आम्ही म्हणायचं कुणाला? राहुल गांधीला म्हणायचं का बारामतीवाल्याला म्हणायचं का मातोश्रीवाल्याला म्हणायचं? नेमकं म्हणायचं कुणाला? आणि हे वर्ण म्हणत आहेत सरकार आमचंच येणार. अरे तुमचं कसं येणार? त्याला 273 खासदार लागते. ती सेनेचं खासदार याला पाहिजेत का नाही? तेवढे 2 नाही 3चा आकडा गाठला तर भरपूर झालं. पण 2-3 खासदारांनी काही छपराला फेटा द्यायचा आहे का? काय ठेपा द्यायचा आहे का छपराला? करणार काय? पण मला उद्धव साहेबांचं मी कौतुक वाटतं. भाषणाला उठले की हात असा करतच येते ती. हा महाराष्ट्र माझा आहे. मग आम्ही कुठलं अमेरिकेचा आहे? अरे असा हात करायची काय गरज आहे? पण बिचाऱ्यानं व्यायाम कवा केला नसेल, ती व्यायाम करायला येत असेल. आणि म्हणून निश्चितपणानं या माणसांच्या समोर व्हिजन काहीच नाही. आणि हे म्हणतात या देशाचा विकास झाला नाही. मग तुम्ही रस्त्यावरनं कुणाच्या गाड्या आणताय? मोदीच्या रस्त्यावरनं गाड्या आणताय, तुम्ही म्हणताय विकास झाला नाही. अरे ही महाविकास आघाडी नाही, ही अलीबाबाची टोळी आहे. आणि हे सगळे चोर एकत्रित आली. ती सगळे चोर. मी परवा म्हणलं की पवार साहेबाला सुद्धा मानावं लागेल. 90 कडे गडी निघालाय, पण अजित दादाला तिजोरीची किल्ली दिली नाही. बिचार कमरेला किल्ली लावून हिंडतय. दादा लोंबकाळून कटाळलं आणि मग दादानं अख्खं घर उचललं आणि निघून आलं. आणि आता आणि वर्ण म्हणत आहे देवेंद्र फडणवीस यांनी घर फोडलं. पवार साहेबांनी किती जणांची घरं फोडली? त्याला गणित आहे का? एकाचं तरी चांगलं केलं का? कम्युनिस्ट पक्ष फोडला, शेका पक्ष फोडला, जनता पक्ष फोडला, मुंडे साहेबांचं घर फोडलं. अरे शरद पवारांचा जर इतिहास काढला तर तो सगळा इतिहास गद्दारीचा आहे, गद्दारीचा. आणि त्याला जाऊन कोण मिळालं? उद्धव साहेब. जय महाराष्ट्र, करा कष्ट आणि खावा उष्ट. तुम्ही जाऊन तिथं उष्ट खायला त्यांच्या मांडीला मांडी लावून बसला. गेल्या विधानसभेमध्ये आम्ही सगळ्यांनी जीव तोडून प्रचार केला, जीव तोडून, की महायुतीचं सरकार येणार. आलं सरकार. इथं सामंत साहेब तुम्ही भाग्यवान आहे. तिकडे बी तुम्ही मंत्री, इकडे बी तुम्ही मंत्री. खरंच भाग्यवान आहे. सरकार आल्यावर मी लोकसभेला उभा राहणार होतो हातकणंगल्यामध्ये. देवेंद्र फडणवीसनी मला बोलवून घेतलं आणि मला म्हटलं सदाभाऊ लोकसभेला कसं जाताय? तुम्हाला काही इंग्रजी येतंय का हिंदी येतंय या? मला म्हणले तुम्ही हितच राहा, तुम्हाला कॅबिनेट करतो. मला बी वाटलं आता कॅबिनेट होतं या. सरकार आलं म्हणजे तुमच्या नेत्यानं काय केली? हळद आमच्याकडनं लावून घेतली आणि लग्नाला त्यांच्यात जाऊन उभा राहिलं. आमचं कॅबिनेट बी गेलं, सगळंच गेलं. गबाळ उचलून आम्ही गावाला आलो. आता कवा तरी त्या बंगल्यावर जाताना ध्यानात येतं हे आपला बंगला होता. पण उदय सामंत साहेब भाग्यवान आहेत. तिकडे बी मंत्री झाले, इकडे बी मंत्री झाले, पण तुम्ही कामाच आहे.
रत्नागिरी जिल्हा खऱ्या अर्थानं तुम्ही उभा केला. ह्या माणसाच्या दारात कधी गेलं तर मोकळ्या हातानं कधी माणूस मागा आला नाही. म्हणजे रत्नागिरी त्यांच्या परिसरामध्ये फिरताना लक्षात येईल की विकास काय असतो. आणि म्हणून निश्चितपणानं या निवडणुकीकडे बघत असताना भावनिकतेनं बघू नका. कारण या देशाला एक कणखर नेतृत्व आपल्याला नरेंद्र मोदीच्या रूपाने खऱ्या अर्थानं द्यायचं आहे. आणि म्हणून भावनिक होऊ नका. शेतकरी नेता येईल, त्याला काही सूर या वर्षी आंदोलनात गवासला नाही आणि हाताला बी काही लागलं नाही. चालू मागायच्या ऐवजी ती मागचं मागायला गेलं आणि ती बी उधारी ठेवून आलं. ते रस्ता रोको करत होतं. ह्याला मला वाटतं शिरोलीला मुख्यमंत्र्यांनी फोनवर सांगितलं आम्ही बैठकीला बोलवतो. मी म्हटलं उचला त्याला, ते असंच करतोय रस्ता रोको. काय लोक म्हणले त्याला तुरुंगात टाकायचं. म्हटलं टाकू नका, आत गडी बसून उपोषण करील आणि पत्रक छापून आणील. मी उपोषणला बसलो होतो. अरे बाबा, ते आता म्हणत आहे माझी अवस्था अभिमन्यू सारखी झाली. अरे तू कधी पांडवाच्या बाजूला होतास का? तू कौरवांच्या बाजूला होतास. आणि अभिमन्यू कुठे होता? पांडवाच्या बाजूने लढत होता. कारण हे त्या घड्यानं बी पक्ष कुठलाच सोडला नाही. महाविकास आघाडीकडे गेलं, इकडं भाजपकडे आलं, सगळ्या ठिकाणी पळ काढला, सगळ्या ठिकाणी काढला. आणि म्हणून आता खऱ्या अर्थानं पुढच्या वर्षी ऊसाचं आंदोलन तुम्हाला अजिबात करावं लागणार नाही. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका. जर ऊसाच्या कांडीला कोण जर भंगारच्या भावात घेऊन निघाला तर आमच्यासारखी माणसं शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावून आम्ही रस्त्यावरती उतरू. आम्ही तिथं शांत बसणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं ही निवडणूक एक देशाला कणखर नेतृत्व आणि नरेंद्र मोदीच्या रूपानं द्यायचं आहे. या भावनेनं खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान करायचंय. राहिली ती 7-8 दिवस. कोण म्हणतं इकडं लय हवा ही जी तिकडं लय हवा, अजिबात नाही. मी तुम्हाला या व्यासपीठावरनं सांगतो, धैर्यशील माने दादा हे 100% 1 लाखाच्या आसपास निवडून येणार म्हणजे येणार. कारण मी वहिनींना म्हणलो पोरगा भाग्यवान आहे, सगळं गडी कामाला लागली ती. 100% नरेंद्र मोदीला पंतप्रधान करायचं हे स्वप्न या मतदारसंघातल्या जनतेचं आहे. आणि मी इथं आलेल्या शेतकऱ्यांना मायमाऊल्यांना सांगतो, ज्या दिवशी नरेंद्र मोदीजी शपथविधी घ्यायला उभा राहतील त्यावेळी आपलं ऊर भरून आलं पाहिजे की मी एक मत धैर्यशील दादाला दिलं तर म्हणून या देशाचा पंतप्रधान आज शपथविधी घेत आहे. हे मन भरून आलं पाहिजे. आणि एक गोष्ट तुम्हाला सांगतो, या देशाला नरेंद्र मोदींच्या रूपानं एक असं वैभवशाली नेतृत्व मिळालंय. काय त्याला घर नाही, लेकरं बाळ नाही, तर त्याला काही शाळा काढायच्या नाही, त्या कॉलेज काढायच्या नाही, काय नाही. मला तर कधी कधी वाटतं हा माणूस ज्या दिवशी निवृत्ती पत्करेल, राजकारणातून थांबेल, त्या दिवशी हा माणूस कुठंतरी तपश्चर्या करत बसलेला आपल्याला दिसेल. कारण अखंड ध्येय देशासाठी वाहणारा हे नेतृत्व नरेंद्र मोदीच्या रूपाने आपल्याला मिळाले. आणि त्यामुळे निश्चितपणानं या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी कामाला लागायचं. वाळव्यात काय झालंय? वाळव्यात आम्ही काळजी करू नका, गेल्या वेळी जेवढं मतदान झालंय तेवढं 100% मतदान आम्ही वाळवा आणि शिराळ्यामधून देतो. तुम्ही अजिबात चिंता करू नका. ती येऊन सांगते ती वाळव्यातलं बिघाडलं या, मग आम्ही काय घंटा घेऊन बसलो या? अरे बिघाडताय कुठं? कुठंही बिघाडलेलं नाही. तुम्ही तुमच्या भागामध्ये गावामध्ये दक्ष राहा. वाडी वस्तीवर धनुष्यबाणाचं चिन्ह तुम्ही पोचवा. कारण खऱ्या अर्थानं जर मतदारसंघाचा विकास व्हायचा असेल तर सत्ता येणारा बाजूचा खासदार हातकणंगले मतदारसंघातला सुद्धा दिल्लीला गेला पाहिजे, ही भावना मनामध्ये ठेवा. राज्यामध्ये आपली सत्ता आहे, दिल्लीमध्ये आपली सत्ता येणार आहे. आणि मग सत्ता न येणाऱ्या बुडत्या जहाजामध्ये आपण अजिबात बसू नका. आताचे समोरचे उमेदवार म्हणत आहेत हिने गद्दारी केली. आता मला खरं सांगा, समोरच्या उमेदवाराला विचारा, तुमचा बाप सुद्धा छगन भुजबळ बरोबर बाळासाहेब ठाकरे असताना शिवसेना प्रमुखांना
धुडका होऊन शरद पवाराबरोबर गेलेला होता, त्यावेळीची काय गद्दारी होती. त्यांना एवढंच विचारा, तुम्ही काय काशीवरनं धुवून आला या? अरे तुमचे बी हात बरबटलेले आहेत, परंतु धैर्यशील मानेदादा यांनी गद्दारी केली नाही, कारण ते महायुतीतून निवडून आलेले होते, भाजप बरोबर सहकार्यानं निवडून आलेले होते. ते परत आपल्या घरी आले, ती गद्दारी म्हणता येणार नाही. तुम्ही गद्दारी केलेली आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या वेळच्या निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला क्रांती, सर्वसामान्य जनतेला क्रांती करायची ही संधी आलेली आहे. आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे ही जोडगोळी या महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाच्या वाटावरनं घेऊन जात आहे. अहो, एकनाथ शिंदे साहेबांसारखा संवेदनशील माणूस मी बघितला नाही. अहो, एका मुलीनं शिक्षण घेता येत नाही, आत्महत्या केल्याबरोबर 100% इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण मोफत करणारा महाराष्ट्रातला पहिला मुख्यमंत्री कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. माझ्या लेकी बाळींना शिक्षणाची सोय झाली पाहिजे, माझ्या माई माऊलीला पै पाहुण्याकडे जाता आलं पाहिजे, बाजारात जाता आलं पाहिजे, म्हणून एसटीचं अर्ध तिकीट करणारा पहिला मुख्यमंत्री महिलांच्यासाठी कोण असेल तर त्याचं नाव एकनाथ शिंदे आहे. अरे अजून त्या माणसानं काय कर, लाखो लोकांना सहाय्य दिलं. मुख्यमंत्री आरोग्य योजनेतून कुणाला 5 लाख, 10 लाख, 20 लाख, अरे एवढी मदत महाराष्ट्र सरकारनं केली. खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये आरोग्य योजनेचा पाया हा देवेंद्र फडणवीस यांनी घातला आणि त्याचा कळस हा एकनाथ शिंदे साहेबांनी उभा केला. हे आपल्याला मान्य करावं लागेल. अरे सामान्य माणसाची दुःख जाणणारी माणसं आहेत. आणि म्हणून निश्चितपणानं मी उदय सामंत साहेब ज्येष्ठ मंत्री आहेत त्यांना सांगतो, आता जे जे गडी विरोधात आहेत ते सगळे भ्रष्टाचारी आहेत. एका एका गड्याला आत घालायला सुरू करा, सगळं गडी रांगत रांगत चाल. लागती ती, पण तुम्ही काय करताय, नुसतं भ्या दाखवताय सोडून देताय. असलं करू नका. आणि काय आहे हे गडी तुम्हाला सांगतो, जे आता विरोधात आहेत हे सगळे भ्रष्टाचारी आहेत. तुम्ही यांच्या फायलीवर काढा, पण ते गडी हुशार आहेत. चांगली कडक कापड घालून, जॅकेट घालून तुमच्याकडे इथे ती गोड गोड बोलायला लागते. ती तुम्हाला वाटतं मोठा गडी आला, यो मोठा बिटा काही नाही, हे बारका गडी बरोबर ठेवा आणि या मोठ्या गड्यांना मातीत घाला, तर हा महाराष्ट्र सन्मानाने उभा राहू शकतो. आणि म्हणून निश्चित इथल्या सगळ्या तरुणांना सांगतो की 8 दिवस पायाला भिंगरी बांधून तुम्ही सगळे कामामध्ये राहायला पाहिजे. 8 दिवसामध्ये घराघरात चिन्ह पोचवा. मतदानाला पहिल्यांदा आपली माणसं बाहेर काढा. आपलं मतदान झाल्यानंतर दुपारनंतर राहिलेलं मतदान तुम्ही हातामध्ये घ्या आणि हा प्रभू रामचंद्राचा धनुष्यबाण दिल्लीच्या तख्तावरती सन्मानानं गेला पाहिजे, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. इथं थांबतो. धन्यवाद. धन्यवाद भाऊ. इथे आता व्यासपीठावर श्री अशोकराव स्वामी जे अध्यक्ष आहेत वस्त्रोद्योग महासंघाचे, ते उपस्थित आहेत. आणि दुसरी एक अतिशय वेगळी आणि चांगली न्यूज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. आपले लाडके पंतप्रधान माननीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून महायुतीचे आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय धैर्यशील माने यांच्या आपल्या सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय धैर्यशील माने यांच्या
आणि ज्या संख्येनं आपण जमलेलो आहोत, या संख्येनं धैर्यशील मानेंच्या विजयावर शिक्कामोर्तब झालेला आहे. आज 1 मे हा महाराष्ट्र दिन आहे. त्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या देखील सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि महाराष्ट्र दिनी आपण सगळ्यांनी इथं येऊन धैर्यशील मानेंचा विजय निश्चित केला आहे, याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार देखील मानतो. आता सदाभाऊ या ठिकाणी म्हणाले की मागच्या सरकारमध्ये देखील मी मंत्री होतो, या सरकारमध्ये देखील मी मंत्री आहे. पण भाऊ, माझी एक खासियत तुम्हाला मी सांगतो, ज्यांच्या सोबत मी असतो त्यांचं सरकार येतं. – 1999 सालामध्ये मी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. मी महाविकास आघाडी बरोबर होतो. तर महाविकास आघाडीचं सरकार होतं. – 2014ला मी शिवसेनेमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेचं सरकार आलं. त्याच्यानंतर मी गुवाहाटीला जायचा निर्णय घेतला आणि शिंदे साहेबांचं सरकार आलं. त्याच्यामुळे सदाभाऊ, माझी आपल्याला विनंती आहे, मला सांभाळून ठेवण्याची जबाबदारी तुमची सगळ्यांची आहे. मी जिथं असतो तिथं सत्ता असते. पण सदाभाऊ हे देखील माझे अतिशय जवळचे मित्र आहेत. महाडिक साहेबांच्या विकासाचं काम देखील मी जवळून बघितलेलं आहे. आणि माझे मित्र या महायुतीचे उमेदवार आदरणीय धैर्यशील मानेंचा हा 5 वर्षाचा कार्यकाळ मी जवळून बघितलेला आहे. आणि भविष्यामध्ये खासदार झाल्यानंतर ते नक्की कोल्हापूरवासियांसाठी काय करणार आहेत हा मास्टर प्लॅन देखील मला माहिती आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या लाखोंच्या संख्येने आज आपण उपस्थित आहात. काही कॉर्नर सभा आहेत. कॉर्नर सभाच आहे ना. आणि धनंजय, मी मनापासून सांगतो, माझ्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनात एवढी जिवंत सभा मी कधी बघितलेली नाही. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर उत्साह आहे. प्रत्येक जण मतदानाच्या तारखेची वाट बघतोय आणि प्रत्येकाने संकल्प केलाय की धैर्यशील माने हे नक्की नरेंद्र मोदी साहेबांचे हात बळकट करतील आणि नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान होतील. मी राज्याचा उद्योग मंत्री आहे. मी ज्याचा मगाशी उल्लेख केला की धैर्यशील माने 5 वर्षात आपल्या मतदारसंघासाठी काय काय करत होते हे देखील आपल्या सगळ्यांना कळलं पाहिजे. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून सातत्यानं त्यांच्या मतदारसंघामध्ये MIDC झाली पाहिजे आणि MIDC झाल्यानंतर इथल्या हजारो युवकांना रोजगार मिळाला पाहिजे. हा प्रामाणिकपणाचा प्रयत्न या जिल्ह्यामध्ये धैर्यशील मानेंनी केलेला आहे. आणि त्याचमुळं त्यांच्या मतदारसंघात 3 MIDC मी मंजूर केलेले आहेत आणि त्या 3 MIDC मधनं हजारो मुलांना रोजगार मिळणार आहे. आज अनेक लोक नरेंद्र मोदी साहेबांवर टीका करतात, पण टीका करणारे कोण आहेत?
ज्यांच्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवार देखील नाही. आपल्याला माहित असेल की राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली, पण त्यांची देखील एक खासियत आहे. जशी माझी खासियत आहे तशी त्यांची देखील खासियत आहे. जे जे त्यांच्याबरोबर फिरले आणि राहुल गांधी ज्या ज्या राज्यामध्ये गेले त्या त्या राज्यामध्ये काँग्रेसचं त्यांनी वाटोळं केलं. मागच्या 5 राज्यांचा आपण जर इतिहास बघितला, देशाच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान होतं, पण त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना घाणेरड्याशिवाय देण्याचं काम याच राहुल गांधींनी केलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की 22 जानेवारीला ज्या नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या साकार केलं, आपलं राम मंदिर उभं केलं, त्यांचे हात बळकट करण्यासाठी धैर्यशील माने निवडून गेले पाहिजेत. हा निश्चय करण्याचा आजचा दिवस आहे, हा संकल्प करण्याचा आजचा दिवस आहे. मी एक 2-3 महिन्यापूर्वी राज्याचा उद्योग मंत्री म्हणून दक्षिण कोरियाला गेलो होतो. दक्षिण कोरियाला जात असताना एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादांचे असतील, यांचं मार्गदर्शन घेऊन हुंडाई कंपनी जी 6,000 कोटी रुपये आपल्या महाराष्ट्रामध्ये खर्च करणार होती, ती चेन्नईला निघाली होती. आम्ही दक्षिण कोरियामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी चर्चा केली आणि चर्चा आम्हाला असं वाटलं की 1-2 दिवस चालेल. चर्चा 15 मिनिटात संपली आणि हुंडाईच्या व्हाईस प्रेसिडेंटने आम्हाला सांगितलं, आम्ही 6,000 कोटी रुपये घेऊन चेन्नईला निघालो होतो, पण 12,000 कोटी रुपये घेऊन आम्ही आता महाराष्ट्रामध्ये येतोय. याचं कारण सरकार बदललं, मोदी साहेबांना समर्थन करणारं सरकार आलं. आम्ही 6,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आम्ही 12,000 कोटी केलेली आहे, कारण मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली जगभरामध्ये आणि देशभरामध्ये उद्योजक निर्माण करण्याचं काम केलं जातंय. आणि मागच्या 2.5 वर्षावर त्यांनी ठपका ठेवला. जी सगळी लोक असा संवाद साधण्यापेक्षा फेसबुकवरनं संवाद साधायचे, त्यांच्या राज्यामध्ये आम्हाला उद्योग नाहीचा नव्हता हे ठामपणावर हुंडाईच्या लोकांनी सांगितलं. आणि 12,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट नरेंद्र मोदी साहेबांच्या नावावर 15 मिनिटात या महाराष्ट्राला मिळाली. एवढी ताकद नरेंद्र मोदी साहेबांमध्ये आहे. आणि अशा व्यक्तीवर टीका करतायत, अशा व्यक्तीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या परिवाराने सांगितले ही जनता सगळी जमलेली आहे, तो माझा परिवार आहे, देश जो आहे तो माझा परिवार आहे, मी एकटा दुखता नाही, माझ्या सोबत परिवारामध्ये 140 कोटी जनता आहे, असा सांगणारा पंतप्रधान या देशाला कधीही मिळालेला नव्हता. आणि 2 महत्वाचे मुद्दे जे अतिशय घाणेरड्या पद्धतीने आपल्यावर लादण्याचा प्रयत्न होतोय, तो म्हणजे नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर संविधान बदलणार आहेत अशा पद्धतीचा प्रचार या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये केला जातोय. पण मी देखील सरकारचा संविधानाचा अभ्यास केलेला एक कार्यकर्ता आहे. यापूर्वी 80 वेळा घटनेमध्ये दुरुस्ती केली गेली. ही घटनेमध्ये दुरुस्ती कुणी केली? काँग्रेसवाल्यांनी केली. आणि युट्यूब आपण बघतो, युट्यूब बघून माजी पंतप्रधान राजीव गांधींचं एक भाषण ऐका. त्या भाषणामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलंय देशाची घटना बदलणार ते काँग्रेसच बदलणार. आणि म्हणून मला सांगायचं आहे, या काँग्रेसला खोटं बोलून मतं मिळवायची सवय आहे. त्याच्यामुळे संविधान बदलण्याचाच प्रश्न येत नाही, संविधान बदलूच शकत नाही. आणि म्हणून जे हा अपप्रचार करतायत त्यांना जागा दाखवण्याची आता वेळ आलेली आहे. मुस्लिम समाजामध्ये देखील गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या बांधवांना देखील मला विनंती करायची आहे की 1995 सालात वंदनीय बाळासाहेबांचं ज्यावेळी सरकार आलं, महायुतीचं सरकार आलं, भाजप आणि शिवसेनेचं युतीचं सरकार आलं, त्यावेळी साबीर शेख नावाची एक व्यक्ती जे आमदार होते ते देखील त्या सरकारमध्ये कामगार मंत्री होते. आणि म्हणून सगळ्या जाती धर्मांना बरोबर घेऊन जाण्याचं काम मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली आपण सगळे करतोय. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती करायची आहे, आपल्या सगळ्यांचे तरुण सहकारी ज्यांचं कर्तृत्व आहे, ज्यांचं नेतृत्व आहे, ज्यांचं वक्तृत्व आहे, अशा धैर्यशील मानेना आपण लोकसभेमध्ये पाठवण्यासाठी आपलं बहुमूल्य मत जे आहे ते धनुष्यासमोरच्या बटनासमोर दाबावं आणि लाखोंचं मताधिक्य धैर्यशील मानेना मिळून द्यावं, एवढीच कळकळीची विनंती करतो. उद्योग मंत्री म्हणून MIDC मध्ये उद्योग आणण्याची जबाबदारी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी स्वतः स्वीकारतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. एक छोटीशी सूचना आहे, सगळ्यांनी आपले मोबाईल फोन, सेल फोन
चढू नका. हाय सॉरी. जय श्री राम, जय जय श्री राम. राज तिलक की करो तैयारी. भगवाधारी आ रहे नहीं, भगवाधारी आ गए हैं. आज इस मंच पर उपस्थित राम जन्मभूमि से यहां पे अपने आशीर्वाद देने हुए आने वाले आदरणीय योगी जी का मैं इच्चलकरंजी नगरी की ओर से, इस हाथकरंगले लोकसभा संसदीय क्षेत्र की ओर से तहे दिल से आदरणीय योगी जी का स्वागत करता हूं. राम जी की जन्मभूमि से योगी जी इच्चलकरंजी नगरी आए हैं. आदरणीय योगी जी, ये वस्त्र नगरी कह के पहचानी जाती है. ये वस्त्र की भूमि है, ये शस्त्र की भूमि है, ये शौर्य की भूमि है, ये स्वातंत्र वीरों की भूमि है, ये बलिदान की भूमि है, ये कर्मवीरों की भूमि है, ये छत्रपति शिवाजी महाराज के पराक्रम की भूमि है, ये बाजी प्रभु के बलिदान की भूमि है, ये तारा रानी के संघर्ष की भूमि है, ये छत्रपति शाहू महाराज के विकास की भूमि है, ये बाबा साहेब अंबेडकर के विचारों की भूमि है, ये अन्ना भाऊ साठे जी के कलम की भूमि है, ये किसानों के उत्कर्ष की भूमि है, ये श्रमिकों के उद्धार की भूमि है, ये दीन दलितों के आधार की भूमि है. और मैं ये कहना चाहूंगा आदरणीय योगी जी, ये राम जन्म की बधाइयां देने वाली और राम जी के प्रस्थापन का इंतजार करने वाली भूमि है. जिस दिन अयोध्या में प्रभु राम लल्ला का आगमन हुआ, अयोध्या में राम आए थे, लेकिन दिवाली यहां बनी थी. यह दिवाली मनाने वाला गांव है. आदरणीय योगी जी, आप हमारे बीच आए हैं और इच्चलकरंजी नगरी आपको देखने के लिए, आपको सुनने के लिए आतुर है. मैं आपके और इस नगरी के बीच में ज्यादा देर रोड़ा नहीं बनूंगा. मैं अपने लोगों से सिर्फ ये कहना चाहूंगा कि आपका सांसद होने के नाते मैंने अपना कर्तव्य में कहीं चूक नहीं की. मैंने अपना कर्तव्य बहुत खूबी से संसदीय क्षेत्र के बारे में मैंने लोकसभा में निभाया है और उसी के बाद यहां आने वाले विकास को चालना देने का काम किया है. कई लोग पानी पे राजनीति करने का काम कर रहे हैं. मैं उनको यह कहना चाहूंगा कि जिस नाम पे आप राजनीति कर रहे हो, जरा मीडिया वाल्यांना थोडीशी विनंती आहे, थोडंसं खाली बसा, लोकांना दिसत नाही. कॅमेरे राहू द्या, थोडंसं आपण खाली बसा. मीडियाच्या बांधवांना विनंती आहे, 2 मिनिटं आपण थोडं खाली बसा, लोकांना दिसू देत. योगीजींचं भाषण सुरू झाल्यानंतर आपण रेकॉर्ड करा. ये जो माहौल बना है वो आपके आने से बना है. रामलला का आगमन जब अयोध्या में हुआ था, बहुत सालों की प्रतीक्षा इस भारतवर्ष की पूरी हुई और जब उसका शिलान्यास रचा गया तो उसका भाग्य आपको मिला. आज जिस दिन आप इस नगरी में आए हैं वो महाराष्ट्र दिन है, कामगारों का दिन है. प्रभु रामचंद्र की नगरी से, गंगा मैया के किनारे से पंचगंगा के किनारे तक का आपका प्रवास, ये महाराष्ट्र के लिए एक विकास की क्रांति लाने के लिए, आपके विचार सुनने के लिए यहां आतुर सारे लोगों के लिए, एक भविष्य के लिए एक आधार का शिलान्यास रचेगा. मैं ये आपसे अनुरोध करना चाहूंगा कि जो इच्चलकरंजी नगरी का विकास का रथ है, मैं लेके जाने का आगे प्रयास कर रहा हूं.
जिस पानी की योजना का मैं बात कर रहा था, मैं उन लोगों से कहना चाहूंगा जिस सुलकुड़ पानी योजना के बारे में आप हम पे कयास लगा रहे हो, कटाक्ष लगा रहे हो, उस पानी योजना की मंजूरी अगर किसी ने दी होगी तो वो नरेंद्र मोदी सरकार में एकनाथ जी सरकार ने 161 करोड़ रुपए का निधि इस सरकार ने उसमें लगाया है। निधि देने वाले हम लोग हैं और काम करने वाले हम लोग हैं। मैं आपको यह अनुरोध करना चाहूंगा, यह आपसे विनती करना चाहूंगा, पानी में कोई राजनीति नहीं होनी चाहिए, यह मैं आपको विश्वास दिलाना चाहूंगा। अगर मैं आप सभी के बीच में से एक साथ आपके लिए ये इतना बड़ा निधि ला सकता हूं, इच्चलकरंजी की विकास यात्रा में अपना योगदान दे सकता हूं, 532 करोड़ रुपीस का निधि मैंने इस नगरी के लिए सीईटीपी प्लांट्स के लिए यहां लाया है, और वो सीईटीपी प्लांट होने के बाद उसका फायदा क्या होगा, इच्चलकरंजी के वस्त्र नगरी के लिए प्रदूषण युक्त पानी उस पंचगंगा नदी में नहीं जाएगा। और दूसरा ये फायदा होगा, साइजिंग का इंडस्ट्री हो, डाइंग की इंडस्ट्री हो, उसको यहां बूस्टर मिलेगा और उसके वजह से जो वस्त्र यहां निकलता है उसमें से गारमेंटिंग की तरफ जाने में हमें यहां बहुत बड़ी सुविधा होने वाली है। एक सांसद होने के नाते मैं ये सारे प्रयास कर रहा हूं कि मेरे इन लोगों को हर तरीके से उनको प्रबल बनाने का काम करना पड़े, और निश्चित रूप से आपके आशीर्वाद से मैं ये करने में बहुत जल्दी ही यशस्वी होऊंगा। जो पानी की राजनीति करने वाले हैं उनको मैं ये कहना चाहूंगा, पानी लाएगा तो धैर्यशील माने ही लाएगा, ये आप ध्यान में रख लो। केंद्र में मोदी जी की सरकार है, राज्य में एकनाथ जी शिंदे सरकार है। मैं ये कहना चाहूंगा, अगर मैं इच्चलकरंजी को पानी नहीं लाया तो मैं कोई भी इसके आगे इलेक्शन नहीं लड़ूंगा। पानी पहले भी मंजूरी की है, वो धैर्यशील माने ने की है। 161 करोड़ रुपए का जो निधि लाया है वो धैर्यशील माने ने लाया है। कई लोग इस पे राजनीति करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन मैं उथली राजनीति में नहीं पड़ूंगा। मैं ये कहना चाहूंगा कि जिस चीज के लिए आपने मुझे चुनाव में चुन के दिया था, उन सारी अपेक्षाओं को पूरा करने का व्रत मैंने लिया है। मैं कोई एक सेगमेंट के लिए काम नहीं करता, समाज के हर तबके के लिए मेरा काम बना रहे, इसका मैं प्रयास करता हूं। आदरणीय योगी जी, आप जब सांसद बने, मेरा भाग्य है कि 3 पीढ़ियों की संसद हम लोग यहां हैं। मेरी माता जी आपके साथ सांसद हुआ करती थी, वो आज यही मंच पर बैठी हुई है, और आप इस नगरी में आए हैं। मैं ये कहना चाहूंगा, बहुत सारे युवा यहां पे हैं जो आपको सुनना चाहते हैं, आप में वो करिश्मा देखते हैं, और उन्होंने आपके हाथ में जो दी है, एक संत के हाथ में तलवार दी है। वो तलवार हमारे रक्षण की तलवार है, हमारे विचारों के रक्षण की तलवार है, इस बहुजन समाज के उद्धार के लिए दी है। जो शिव छत्रपति ने किया था वही स्वराज्य फिर निर्माण करना है, फिर मोदी जी का सरकार लाना है। इसीलिए इन लोगों ने आपके सामने यह प्रयास किया। मैं ज्यादा वक्त नहीं लेते हुए मैं ये कहना चाहूंगा, जीत उसी की होगी, जीत तो उसी की होगी जिसके पास होंगे तपस्वी योगी। यूपी में आदित्यनाथ, महाराष्ट्र में एकनाथ, दोनों ने पकड़ा है जनता का हाथ, चल रहे हैं विकास के साथ। ना करो केवल भावनाओं की बात, देश की उन्नतियों के लिए समर्पित है दिन रात। कितना ही करो तुम प्रहार, आएगी तो सिर्फ मोदी सरकार। अब की बार और धैर्यशील माने ही आपका खासदार। मैं इन्हीं शब्दों के साथ आदरणीय योगी जी के आगमन का अवभगत करता हूं। मैं जिस भाषा में बात कर रहा हूं, मी मराठी माणसांना या ठिकाणी सांगू इच्छितो, योगीजींना समजावं म्हणून मी थोडं हिंदी बोलू आणि आमच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात। आणि आपल्याला जे आम्ही सांगतोय, हा शिव छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा भगव्याची लाद राखणारा महाराष्ट्र आहे। तुम्ही रामलल्ला तिथं स्थापन केलात, त्या रामलल्लाच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन, धैर्यशील त्या भगव्याची आशीर्वाद घेऊन दिल्लीच्या वारीला निघालाय। याच भूमीतनं भगवान श्रीरामांना वंदन करत त्यांच्या खांद्यावरचं धनुष्यबाण इच्चलकरंजी नगरी पडू देणार नाही। ती भगवी लाट इच्चलकरंजी मधनं उसळेल आणि दिल्लीला जाऊन पोहोचेल, एवढा विश्वास बाळगून मी आपलं मनोगत संपवतो।
जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं सम्माननीय योगी जी से अनुरोध करती हूँ कि वे हमें संबोधित करें। आपले भाजपचे प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब आपल्याला संबोधित करणार आहे। भारत माता की वंदे, छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी, जय श्री राम। योगी जी, आप देश के देवभूमि से आए हैं। उत्तर प्रदेश हमारी देवभूमि है और हमारा महाराष्ट्र संतों की भूमि है। इस संतों की भूमि पर पूरे महाराष्ट्र की ओर से मैं आपको बहुत बहुत आभार व्यक्त करता हूं, बहुत बहुत धन्यवाद देता हूं। योगी जी, पूरा देश आपको बुलडोजर बाबा कहते हैं, पूरा देश आपको बुलडोजर बाबा कहते हैं, लेकिन आपने बुलडोजर को शांति और विकास का प्रतीक बनाया है, बुलडोजर को शांति और विकास का प्रतीक बनाया है। योगी जी का एक बार सबने धन्यवाद व्यक्त करना है। इस देश में पहला लव जिहाद का कानून किसने पास किया? तो माननीय योगी जी ने पास किया। लव जिहाद का कानून लाने वाले पहले हमारे देश के नेता कौन है? तो माननीय योगी जी है। भाई बैठ जाइए। हमारे सभी महाराष्ट्र की जनता को, भाई स्क्रीन को छोड़ दो, भाई स्क्रीन पे कोई मत चढ़िए, बैठ जाओ बैठ जाओ। जब मैं उत्तर प्रदेश ज्यावेळी मी उत्तर प्रदेशला गोरखपूरला गेलो होतो, हजारो महिलांनी मला त्या ठिकाणी त्यांचं आपबीती सांगितले आणि सांगितलं की या ठिकाणी आम्हाला 6 वाजता नंतर घराच्या बाहेर कोणी निघू देत नव्हतं, पण माननीय योगीजी आले आणि आमचं जीवन सुरक्षित करण्याचं काम योगीजींनी केलं। बंधूंनो, असे योगीजी आपल्या इचलकरंजीमध्ये आले आहेत। मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, महायुतीचे धैर्यशीलजी माने यांना 7 तारखेला प्रचंड बहुमताने विजयी करावं। आपण सर्वांनी एक जनतेने 5-5, 10-10 घरी जाऊन मोदीजींचा नमस्कार, योगीजींचा नमस्कार सांगावा, एवढीच विनंती मी आपल्याला करतो। आणि पुन्हा एकदा धैर्यशील मानेजींना प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी विनंती करतो आणि माननीय योगीजींना विनंती करतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावे। धन्यवाद। मैं सम्माननीय योगी जी से अनुरोध करती हूँ कि हमें संबोधित करें। भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की, अंबाबाई तुलजा आई की, अंबाबाई तुलजा आई की, हर हर महादेव।
भारतीय जनता पार्टी के प्रदेश के अध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखर जी बावनकुळे जी, महाराष्ट्र सरकार के मंत्री श्री गुलाबराव पाटिल जी, शिवोदय सामंत जी, राज्यसभा के माननीय सांसद श्री धनंजय महांडलिक जी, पूर्व सांसद श्रीमती निवेदिता माने जी, भारतीय जनता पार्टी के प्रदेश के उपाध्यक्ष श्री सुरेश राव जी, जिला अध्यक्ष राज्यवर्धन निवालकर जी, अनिल जी बोड़े और यहां पर एनडीए, शिवसेना, भारतीय जनता पार्टी और एनसीपी के संयुक्त प्रत्याशी और युवा प्रत्याशी श्री धैर्यशील माने जी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी के सभी पदाधिकारीगण, भारी संख्या में उपस्थित मेरे सभी उपस्थित बहन और भाइयों, मैं सबसे पहले इस पावन धरा को कोटि कोटि नमन करते हुए आप सबका हृदय से मैं अभिनंदन करता हूं, स्वागत करता हूं। ये पावन धरा हम सबकी श्रद्धा का केंद्र है, क्योंकि इसी पावन धरा की सह्याद्री के हृदय स्थल से छत्रपति शिवाजी महाराज ने मुगलिया सल्तनत के अहंकार को चकनाचूर करने का काम किया था। यहां के किले महाराष्ट्र के स्वाभिमान और हिंदी स्वराज्य के अभिमान का प्रतीक हैं। बहनों और भाइयों, सह्याद्री के इन्हीं किलों में, जिनमें विशालगढ़, पन्हाला, जिनकी प्राचीर में आज भी छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज का उद्घोष गूंज रहा है, इसलिए इस पावन धरा को नमन करते हुए आप सबका मैं अभिनंदन करता हूं। बहनों और भाइयों, मैं उत्तर प्रदेश मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम की पावन धरा से आपके बीच आया हूं। जब छत्रपति शिवाजी महाराज का स्वराज की गूंज पूरे देश के अंदर गूंजती है ना, तब गुलामी के एक एक प्रतीक ऐसे ही धराशायी होते हैं, जैसे अयोध्या में गुलामी के प्रतीक समाप्त हुए तो 500 वर्षों का इंतजार समाप्त होकर के मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम फिर से अयोध्या धाम में विराजमान हुए हैं। और मुझे प्रसन्नता इस बात की है कि अयोध्या धाम में प्रभु श्री राम देश के यशस्वी प्रधानमंत्री मोदी जी के कर कमलों से विराजमान हो रहे थे और दीपावली हमारे महाराष्ट्र के अंदर मनाई जा रही थी, क्योंकि ये हिंदवी स्वराज की धरती जो है। बहनों और भाइयों, यही हमारे भारत की पहचान है। हम राज्य अलग अलग होंगे, जातियां अलग अलग होंगी, मत और संप्रदाय अलग अलग होंगे, लेकिन अटक से कटक तक, कश्मीर से कन्याकुमारी तक संपूर्ण भारत एक भाव और एक भंगिमा के साथ बोलता है, सोचता है, कार्य करता है। अगर महाराष्ट्र के अंदर कोई पीड़ा होती है तो केवल महाराष्ट्र की नहीं होती है,
उत्तर प्रदेश भी उसमें सहभागी बनता है कि नहीं। याद रखना, अगर स्वराज का उद्घोष इस धरती से होता है तो लोकनायक कैसे बनते हैं? यह बाल गंगाधर तिलक ने इस धरती पे जन्म तो लिया महाराष्ट्र की धरती पर, लेकिन उद्घोष किया था उत्तर प्रदेश की लखनऊ से कि स्वराज मेरा जन्मसिद्ध अधिकार है, मैं इसे लेके रहूंगा। बहनों और भाइयों, बाबा साहब भीमराव अंबेडकर के पंचतीर्थों का निर्माण यह प्रधानमंत्री मोदी जी ने बनाया। उनके नेतृत्व में पूरे देश के अंदर ही नहीं बल्कि दुनिया के अंदर जहां कहीं भी बाबा साहब भीमराव अंबेडकर के से जुड़े हुए स्थल थे, उन्हें तीर्थ के रूप में सम्मान देने का काम भी भारतीय जनता पार्टी और एनडीए ने किया है। और इसीलिए आज मैं आपके पास आया हूं। 2024 का ये लोकसभा का चुनाव, इसका मायने है, हमने बदलते हुए भारत को देखा है। हमारी पीढ़ी इस बात के लिए गौरवान्वित है, जो सपना बाला साहब ठाकरे का था, जो सपना था कि अयोध्या में भगवान राम का मंदिर बनना चाहिए, वह सपना साकार हुआ है। और सपना साकार हुआ है मोदी जी के कारण। बहनों और भाइयों, ये कांग्रेस के लोग तो क्या कहते थे? ये लोग कहते थे कि अयोध्या में कि राम तो हुए ही नहीं। जैसे जो अपने को एक्सीडेंटल हिंदू कहते हैं, ये कहते हैं अयोध्या में राम हुए ही नहीं। और जब अयोध्या में रामलला विराजमान हो गए, कहते हैं तो राम तो सबके हैं। देखो इनका दोहरा चरित्र, पहले कहते थे राम हुए ही नहीं, अब कहते हैं राम सबके हैं। और बहनों और भाइयों, कांग्रेस ने कभी कोई भी अपने स्तर पर वह हर संभव प्रयास किया उसने, जिससे भारत की परंपरा अपमानित हो, बदनाम हो, उसको हर प्रकार से पददलित किया जा सके। और इसीलिए 2024 के लोकसभा चुनाव में कांग्रेस और उसके सहयोगी दल इंडी गठबंधन के रूप में जब आए हैं, ये यही गुमराह करने का काम पूरे देश के अंदर कर रहे हैं, झूठ बोलने का काम कर रहे हैं। 2014 के पहले 65 वर्षों तक अलग अलग समय में कांग्रेस को एक लंबे समय तक देश के अंदर शासन करने का अवसर प्राप्त हुआ, लंबे समय तक मिला। कांग्रेस के समय में भारत का सम्मान दुनिया के अंदर घटा, देश की सीमाएं असुरक्षित हुई, देश के अंदर आतंकवाद, नक्सलवाद और अराजकता सिर चढ़ करके बोल रही थी, देश का विकास ठप पड़ गया था, भ्रष्टाचार चरम पर था, गरीब कल्याणकारी योजनाओं में कांग्रेस के लोग अपना कमीशन ढूंढते थे। और आस्था के मुद्दे पर तो हमने बता दिया कि कांग्रेस अयोध्या में राम को नकारती थी, मथुरा में कृष्ण को नकारती थी, काशी में बाबा विश्वनाथ को नकारती थी, और महाराष्ट्र के अंदर छत्रपति शिवाजी महाराज की विरासत को भी उसने छेड़छाड़ करके उन्हें कहीं ना कहीं उन्हें भी क्षति पहुंचाने का कार्य किया था। बहनों और भाइयों, अभी कांग्रेस का घोषणा पत्र आया है, उस पर भी हम चर्चा करेंगे। लेकिन 2014 के पहले का यह भारत और 2014 के बाद का भारत, आज के नए भारत का दर्शन हो रहा है। 140 करोड़ का भारतवासी आज दुनिया के अंदर जहां कहीं भी जाता है सम्मान पाता है। दुनिया आज उसका स्वागत करती है, सम्मान देती है, भारतीय के रूप में हम सबको सम्मानित करती है। मोदी जी का सम्मान होता है, 140 करोड़ भारतीयों का सम्मान बढ़ता है। सीमाएं सुरक्षित हुई हैं, आज कोई हमारी सीमाओं का अतिक्रमण नहीं कर सकता, हमारी सीमाओं में जबरन घुसपैठ नहीं कर सकता। आतंकवाद और नक्सलवाद नियंत्रित हुआ है। कश्मीर में धारा 370 समाप्त हुई। कोई सोचता था होगी? कांग्रेस के लोग
बाबा साहब भीमराव अंबेडकर ने जब संविधान बनाया, 1950 में हमने संविधान अंगीकार किया और 52 में चुपचाप चोरी छिपे धारा 370 देश के संविधान में कांग्रेस के लोगों ने जोड़ करके भारत के अंदर आतंकवाद की नींव रख दी थी। तेजी के साथ आतंकवाद फैला। मुंबई में विस्फोट 93 में आपने देखे होंगे, सैकड़ों लोग मरे थे। कांग्रेस के लोगों के पास कोई जवाब नहीं था। और जब भी आतंकी हमले होते थे, एक कांग्रेस के लोग क्या कहते थे? कहते थे देख रहे हैं, देखेंगे, मुंह छुपाने का काम करते थे। कहते थे पाकिस्तान का हाथ है, वो कहते थे नहीं नहीं हम छेड़ेंगे नहीं, माहौल खराब हो जाएगा। और आज एक पटाखा भी जोर से फट जाए ना, पाकिस्तान सफाई देता कि नहीं नहीं मेरा हाथ नहीं है, क्योंकि उसको मालूम है ये नया भारत है, छेड़ता नहीं है। लेकिन कोई छेड़ेगा तो उसको छोड़ता भी नहीं है, बहुत कायदे से ठिकाने लगाता है, घुस के मारता है। अब भारत अपमान स्वीकार नहीं करता है, अपनी सुरक्षा में सेंध लगाने वालों को ठिकाने लगाना भी जानता है। और बहनों और भाइयों, ये नया भारत आज हम सब देख रहे हैं, ये नया भारत है। उत्तर प्रदेश के बारे में भी कांग्रेस के लोग कहते राम जन्मभूमि पे अगर फैसला हो गया खून की नदियां बह जाएंगे। मैंने कहा यार देखो फालतू बात करते हो, एक मच्छर नहीं मरने वाला है। बहनों और भाइयों, आपने देखा होगा 25 करोड़ की आबादी का उत्तर प्रदेश, जिस दिन राम जन्मभूमि का फैसला हुआ और जिस दिन रामलला के मंदिर का शिलान्यास प्रधानमंत्री जी के कर कमलों से हुआ और जिस दिन प्राण प्रतिष्ठा का कार्यक्रम हुआ, उत्तर प्रदेश के इतिहास का सबसे शांतिपूर्ण और सबसे उल्लास का दिन रहा होगा। आपने देखा होगा भाई, सामान्य दिनों में राह चलते हुए किसी व्यक्ति पर साइकिल और रिक्शा वाले में भी आपस में लड़ाई होती है, तू मैं हो जाती है। तेजी के साथ कोई मोटरसाइकिल से चल रहा है, कोई बाइक से चल रहा है, कोई कार से चल रहा है, आमने सामने, फिर भी एक दूसरे से मुठभेड़ हो जाती है। ये 3 तिथियां ऐसी हैं जहां पर कहीं कोई विवाद नहीं, उत्साह और उमंग का माहौल था और उत्तर प्रदेश में पूरी तरह शांति थी। तब मैंने कांग्रेसियों से कहा, मैंने कहा तुम तो कहते थे खून की नदियां बहेंगी, खून की नहीं, रंगों की होली खेली जा रही है, होली। ये उत्सव है, ये उमंग का अवसर है। भारतवासी आज से नहीं, सनातन काल से, आदिकाल से इन पर्वों को मनाता आया है। और बहनों और भाइयों, ये कांग्रेस के लोग ऐसे ही कहते थे, ये अपमानित करते थे, हर संभव प्रयास करते थे भारत और भारतीयता को अपमानित किया जाए, भारत की सनातन परंपरा को अपमानित किया जाए। और इन्होंने तो, एक कांग्रेसी लोग है ना, इन्होंने तो कहा था हिंदू आतंकवाद शब्द भी तो इन्होंने ही दिया था। आज तो विकास के कार्य हो रहे हैं बड़े बड़े। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में माननीय गडकरी जी इसी महाराष्ट्र के सपूत हैं। हाईवे, वर्ल्ड क्लास हाईवे भारत के अंदर बन रहे हैं, एक्सप्रेसवे बन रहे हैं, मेट्रो आ रही है, एम्स, रेलवे का बेहतर नेटवर्क, और रेलवे में भी नई ट्रेनें चल रही हैं, वंदे भारत, अमृत भारत, नमो भारत ट्रेनें चल रही है। भारत को वर्ल्ड क्लास इंफ्रास्ट्रक्चर मोदी जी के नेतृत्व में मिल रहा है। IIT, IIM, एम्स, IIIT, NIT, वर्ल्ड क्लास यूनिवर्सिटी। और अभी जब धैर्यशील माने बोल रहे थे कि मैं जल लाऊंगा, बहनों और भाइयों, जल लाना नहीं, आ गया मान के चल लीजिए, आपके यहां आ गया है, आ गया है। हर घर नल का संकल्प मोदी जी ने पहले ही पारित कर दिया है। धैर्यशील माने यहां बोल रहे हैं, लेकिन ये आ गया है। हर घर में RO का पानी पहुंचेगा, अब इसमें कोई संदेह होना ही नहीं चाहिए, क्योंकि मोदी जी के नेतृत्व में NDA केवल सपने नहीं,
हकीकत बुनते हैं और इसीलिए लोग बार बार मोदी को चुनते हैं, इसीलिए चुनते हैं। इस सपने दिखाने का काम तो वे लोग बोलते थे, ये सपने दिखाने का काम तो एक कांग्रेसी करते थे। दादी ने 1970 में नारा दिया था गरीबी हटाओ का, पोता भी तोते की तरह आज वही डट रहा है, वही डट रहा है कि गरीबी हटा देंगे। एक पत्रकार ने पूछा कैसे हटाएंगे, तो कहता एक झटके में हटा देंगे। तो कहा एक झटके में कैसे? उसने कहा मैं प्रत्येक नागरिक की संपत्ति का सर्वे करूंगा। और फिर उनके सलाहकार सेम पित्रोदा ने अपने नाम के अनुरूप कांग्रेस के सामने समस्या खड़ी कर दी और क्या कहा? कहा हम विरासत टैक्स लगा देंगे। विरासत टैक्स का मतलब आपके पूर्वजों ने, आपके माता पिता ने, आपके पूर्वजों ने कोई संपत्ति अर्जित की है, वे कांग्रेसी क्या चाहते हैं कि उस संपत्ति का सर्वे करा करके लोग रखेंगे और बाद में कहेंगे जैसे औरंगजेब के समय जजिया कर लगता था ना, ऐसे ये कांग्रेस जजिया कर लगाना चाहती है। क्या आप इसको स्वीकार करेंगे? क्या ये देश स्वीकार करेगा क्या? अरे मुगलों की औलादें तो वर्तमान में रिक्शा चलाने का काम कर रही हैं और ये लोग जजिया कर वसूली करेंगे भारत से। ये लोग भारत से जजिया कर वसूली करेंगे। एक कांग्रेस ने कह दिया हम विरासत टैक्स लेंगे। भारत ये विरासत टैक्स स्वीकार नहीं करेगा। भारत तो ये नया भारत है, ये टैक्स नहीं, अपनी जनता के लिए गरीब कल्याणकारी योजनाओं को लेके आता है। बहनों और भाइयों, कांग्रेस के समय में लोग भूखों मरते थे, आज 80 करोड़ लोगों को फ्री में राशन मिल रहा है। उनके समय में लोग उपचार के बहाव में मरते थे। मोदी जी 60 करोड़ लोगों को 5 लाख रुपए की आयुष्मान भारत की योजना दे रहे हैं। उनके समय में कांग्रेस के हर नेता, हर दलाल का कमीशन तय होता था गरीब की योजनाओं पे। मोदी जी ने उनकी कमीशन बंद कर दी क्योंकि हर गरीब का जनधन अकाउंट खुल गया है, पैसा सीधे मुंबई से या दिल्ली से गरीब के अकाउंट में आ जाता है। उनके समय में किसान आत्महत्या करता था, मोदी जी ने हर किसान को किसान सम्मान निधि दे दिया है। 12 करोड़ किसान किसान सम्मान निधि का लाभ प्राप्त कर रहे हैं। उनके समय में नारी गरिमा का सम्मान नहीं था, आज तो हर घर में शौचालय है और 10 करोड़ परिवारों को फ्री में एलपीजी के कनेक्शन भी दे दिए गए। 4 करोड़ गरीबों को मकान दे दिए गए और मोदी जी ने कहा है जितने भी परिवार बाकी बचे हैं अगले 5 वर्ष में उन सबको भी एक एक आवास उपलब्ध करवाएंगे। हर घर नल की योजना भी पूरा करेंगे। बहनों और भाइयों, यही अंतर है। वे सपने बुनते, वे सपने दिखाते थे, सपने बुनते थे, यहां पे हकीकत बुने जाते हैं और इसलिए उनके सपने को जनता ने खारिज किया है और मोदी जी को बार बार चुना है। बहनों और भाइयों, वे राम को नकारते थे और मोदी जी ने अयोध्या में राम को विराजमान करके कह दिया कि हिंदुस्तान में राम मंदिर राष्ट्र मंदिर होगा। राम राज्य की परिकल्पना को साकार कर रहे हैं। मुझे एक बात बताओ, कांग्रेस के समय में डॉक्टर मनमोहन सिंह जी का बयान आपने पढ़ा होगा, प्रधानमंत्री थे और डॉक्टर मनमोहन सिंह जी ने क्या कहा था कि देश के संसाधनों पर पहला अधिकार मुसलमानों का है। मोदी जी तो नहीं कहा। मोदी जी ने क्या कहा? मोदी जी ने कहा कि मेरी सरकार गांव के लिए, गरीब के लिए, किसान के लिए, नौजवान के लिए, महिलाओं के लिए काम करेगी। इसके लिए उन्होंने नारा क्या दिया? सबका साथ, सबका विकास। बहनों और भाइयों, मुझे बताओ सार्थक नारा क्या है? किसी मजहब विशेष को चेहरा देखकर के योजनाओं का लाभ देना चाहिए या सबका साथ और सबके विकास के आधार पर देना चाहिए? सबका साथ और सबका विकास ही राम राज्य की आधारशिला है। यही है राम राज्य और यही है छत्रपति शिवाजी महाराज की हिंदवी स्वराज की आधारशिला। यही है और यही कहने के लिए हम लोग आए हैं। कांग्रेस का घोषणा पत्र आप देखिए। देखो,
कितनी चालाकी दिखाने का प्रयास करते। कहते हैं, और अपने घोषणा पत्र में कांग्रेस क्या कहती है, इंडी गठबंधन क्या कहता है, कहता है हम अल्पसंख्यकों को ले उनकी रुचि के भोजन की स्वतंत्रता देंगे। बहनों और भाइयों, मैं पूछना चाहता हूं, ऐसा कौन सा भोजन है जो बहुसंख्यक पसंद नहीं करता और वे पसंद करते हैं? आप मुझे बताओ। इनकी मंशा देखिए, इनकी मंशा देखिए। अरे ये महाराष्ट्र है, ये हिंदुस्तान है। अरे कांग्रेसियों, क्या हो गया तुम्हें? क्या कर रहे हो? ये एक गरीब के बारे में बात करते, एक किसान के बारे में बात करते, एक नौजवान के बारे में बात करते, आधी आबादी बेटी और बहनों के बारे में बात करते, लेकिन कहते हैं उनकी अभिरुचि के अनुसार, अल्पसंख्यकों की रुचि के अनुसार भोजन की व्यवस्था करेंगे, खान पान की स्वतंत्रता देंगे, यानी उनको गौ हत्या करने की छूट देंगे। क्या हिंदुस्तान इसको स्वीकार करेगा? क्या स्वीकार करेंगे इसको? अगर कोई व्यक्ति सबके बावजूद भी कांग्रेस को वोट देता है तो इससे बड़ा पाप दूसरा हो ही नहीं सकता। बहनों और भाइयों, इससे बड़ा पाप हो ही नहीं सकता। यानी ये पाप कर रहे हैं। एक पाप ये, और दूसरा क्या? दूसरा पाप इनके द्वारा क्या किया जा रहा है? इनके द्वारा कहा जा रहा है, बहनों और भाइयों, कांग्रेस से पहले कर चुकी है। उन्होंने क्या कहा है? कांग्रेस की जब यूपीए की सरकार थी तब उसने जस्टिस रंगनाथ मिश्रा के नेतृत्व में एक कमेटी गठित की थी, और कमेटी ने क्या रिपोर्ट दी थी कि ओबीसी को मिलने वाला 27% आरक्षण में से 6% आरक्षण मुसलमानों को दे देना चाहिए। भारतीय जनता पार्टी और भारतीय एनडीए ने उस समय पुरजोर विरोध किया था, कहा था ये स्वीकार नहीं। बाबा साहब भीमराव अंबेडकर ने धर्म के आधार पर आरक्षण का विरोध किया था। हम बाबा साहब भीमराव अंबेडकर के संविधान को अपमानित नहीं होने देंगे। ये भारतीय जनता पार्टी और एनडीए ने कहा था, शिवसेना ने कहा था। फिर कांग्रेस ने सच्चर कमेटी गठित की, और सच्चर कमेटी की गठित करके उसने क्या कहा? उसने कहा मुसलमानों की कुछ जातियों को दलित में घुसेड़ दो। यानी सीधे तरीके से नहीं ले पा रहे थे तो वहां अंदर घुसपैठ करके योजना का लाभ लेना चाहते थे। तब भी इसका विरोध एनडीए और भारतीय जनता पार्टी ने किया, कहा कि नहीं, ये भी स्वीकार नहीं, क्योंकि बाबा साहब भीमराव अंबेडकर ने कहा है धर्म के आधार पर आरक्षण स्वीकार नहीं। बहनों और भाइयों, कांग्रेस तो भारत को का इस्लामीकरण करना चाहती है, एक और विभाजन की ओर भारत को ले जाना चाहती है। क्या ये महाराष्ट्र स्वीकार करेगा? क्या हिंदुस्तान स्वीकार करेगा? और एक और शरारत क्या कर रहे हैं? कह रहे हैं कि मुसलमानों के व्यक्तिगत कानून को लागू करने की छूट देंगे, यानी 3 तलाकी को प्रथा पर जो रोक लगी है इसको फिर से लागू करेंगे। क्या इसको स्वीकार करेगा कोई? आधी आबादी इसको स्वीकार करेगी? कतई नहीं स्वीकार करना चाहिए। इसलिए बहनों और भाइयों, आज हम सब आए हैं आपके पास कहने के लिए, मोदी जी ने कहा है आत्मनिर्भर भारत और विकसित भारत की संकल्पना को आगे बढ़ाने के लिए तीसरा कार्यकाल चाहिए, और तीसरे कार्यकाल के लिए एनडीए के प्रत्याशी जब विजयी होंगे तब मोदी जी के नेतृत्व में प्रचंड बहुमत की सरकार बनेगी। उत्तर प्रदेश में तो 80 की 80 लोकसभा सीटों पर मोदी जी को हम 80 मनकों की माला पहनाने जा रहे हैं। क्या महाराष्ट्र भी सहमत है? महाराष्ट्र भी सहमत है। भाजपा, शिवसेना, एनसीपी मिलकर के सभी सीटों पर मोदी जी को विजयी बनाने का काम करेगा। एनडीए के प्रत्येक प्रत्याशी को विजयी बनाने का काम करेगा। और बहनों और भाइयों, मैं आपसे पूछना चाहता हूं, आप में से कितने लोग अयोध्या गए? रामलला के विराजमान होने के बाद कितने लोग गए? अरे आपके यहां से तो काफी बड़े लोग चले गए। लेकिन मैं धैर्यशील माने से कहूंगा कि 7 मई को इलेक्शन है। इलेक्शन के बाद जब फुर्सत मिले तो कितने लोग अयोध्या जाने के इच्छुक होंगे? वाह भाई, आप सभी लोग सहमत हैं।
अयोध्या में अच्छा काम हुआ है ना, ऐसा ही काम चलते रहना चाहिए ना। और मोदी जी ने तो कह दिया है कि गुलामी के अंशों को समाप्त करेंगे, गुलामी के प्रतीकों को समाप्त करेंगे, विरासत का सम्मान करेंगे। और विरासत का सम्मान चाहे अयोध्या हो, चाहे काशी हो, चाहे मथुरा हो, चाहे छत्रपति शिवाजी महाराज के सह्याद्री के पूरे शिखरों में बने हुए दुर्ग और किले हों, ये सभी हमारी विरासत है, भारत की विरासत है। हम सबको इस पर गौरव की अनुभूति होनी चाहिए और इन सब की प्राण प्रतिष्ठा के कार्यक्रम के साथ हम सबको जुड़ना होगा। और इसके लिए भारतीय जनता पार्टी के नेतृत्व में एनडीए आवश्यक है। आप सहमत हैं? और इसके लिए फिर से पे धैर्यशील माने आए हैं। बहनों और भाइयों, इलेक्शन के दौरान ये तो मेरे लिए बहुत आनंदित होने वाला क्षण है। संसद में मैंने, निवेदिता जी ने, हम लोग संसद में एक साथ थे, धनंजय जी भी मेरे साथ में संसद में थे। बाद में मुझे उत्तर प्रदेश भेज दिया गया कि उत्तर प्रदेश में राम मंदिर भी बनना है और एक तरफ रामलला को विराजमान करना है और दूसरी तरफ जो वहां पे पहले सत्ता का सरप्रस्त बनकर के बड़े बड़े माफिया इकट्ठे हो गए थे, इन माफिया को राम नाम सत्य की यात्रा पे भी भेजना है। तो बहनों और भाइयों, मैं वहां उत्तर प्रदेश में गया और आपने धैर्यशील माने को पिछली बार शिवसेना से विजयी बना के भेजा और इस बार फिर से श्री धैर्यशील माने मोदी जी के नेतृत्व में, श्री एकनाथ शिंदे जी के नेतृत्व में, देवेंद्र फडणवीस जी के नेतृत्व में और सरदेव बाला साहब ठाकरे का आशीर्वाद प्राप्त करते हुए फिर से आपके बीच आए हैं। बहनों और भाइयों, चुनाव के दौरान प्रत्याशी से उम्मीद करना कि घर घर जाकर के वो वोट मांगेगा बहुत कठिन होता है। पार्लियामेंट्री कॉन्स्टिट्यूंसी बहुत बड़ी होती है और आपसे मेरी अपील होगी, मोदी जी का प्रतिनिधि बन करके, एकनाथ शिंदे जी का प्रतिनिधि बन करके, देवेंद्र फडणवीस का प्रतिनिधि बन करके और स्वयं धैर्यशील माने बन करके घर घर आप जाना पड़ेगा। आपको जाएंगे और यहां से धनुष बाण से ऐसा तीर छोड़ना कि विकसित भारत की परिकल्पना भी साकार हो सके और भारत की सुरक्षा में सेंध लगाने के कांग्रेस और उसके इंडी गठबंधन के मंसूबों पर पानी भी फिर सके। सहमत हैं? सभी लोग सहमत हैं? तो यहां से विजयी बना के भेजेंगे। एनडीए का प्रत्याशी विजयी बन करके जाएगा तो मेरे साथ बोलेंगे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। जय श्री राम, जय श्री राम, जय जय श्री राम। आमची शिवसेना भगव्याची साक्ष घेऊन उभा आपला धैर्यशील, बहुजनांचा विचार म्हणजे आपला धैर्यशील, मोदींच्या स्वप्नांना साथ म्हणजे धैर्यशील, दमदार आपलाच खासदार धैर्यशील, धैर्याचे वाघाचे शिरही दमदार, ध्यास साधा हो जनतेचा प्रगतीचा विचार, धैर्याचे वाघाचे शिरही दमदार, ध्यास साधा हो जनतेचा प्रगतीचा विचार, बोल कैसा चालय ऐसा मर्द तडफदार, देशहितासाठी मोदी सरकार, धैर्यशील मानेचा आपला खासदार, शिवसेना 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 शिवसेना।